जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। नमस्कार। आजच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी दीपा भंडारे आपल्या सर्व समर्थ भक्तांचं हार्दिक स्वागत करते। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यानं पुनीत झालेली रायगड जिल्ह्यातली जावळीच्या खोऱ्यातली निसर्गरम्य शिवथरघळ म्हणजे ग्रंथराज दासबोधाची जन्मभूमी। सर्वत्र घनदाट अरण्यानं वेढलेला परिसर, महाकाय पर्वत, खोल खोल दऱ्या आणि त्याचबरोबर धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे असं समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे अत्यंत सुंदर असा महाकाय पडणारा घळीवरचा धबधबा हे या शिवथरघळीचं वैभव आहे। अतिशय निसर्गरम्य असं निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असं हे स्थान असल्यामुळे समर्थांनी स्वतःच या स्थानाला सुंदर मठ असं नाव दिलेलं आहे। विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे, कथा निरूपणे चर्चा काळ सार्थक होत असे। समर्थांनीच या शिवथरघळीच्या वर्णनामध्ये हे सर्व वर्णन केलेलं आहे। तेव्हा अशा निसर्गरम्य शिवथरघळीची ओढ आत्ताच्या आधुनिक काळातसुद्धा मोबाईलची रेंज नसताना आपल्या सर्व साधकांना सतत असते। समर्थ संप्रदायामध्ये मराठवाड्यातलं जाम समर्थ ही समर्थांची जन्मभूमी, नाशिक जवळचं टाकळी ही समर्थांची तपोभूमी, त्याचबरोबर चाफळचं खोरं आणि सज्जनगड ही समर्थांची कर्मभूमी, तर शिवथरघळ ही समर्थांची ज्ञानभूमी म्हणून ओळखली जाते। आणि म्हणूनच सर्व समर्थ भक्तांना या निसर्गरम्य ज्ञानभूमीची सदैव ओढ वाटत राहते, तिथे सतत जावंसं वाटतं आणि तिथल्या पवित्र शांततेचा सतत अनुभव घ्यावासा वाटतो। या शिवथरघळीच्या पवित्र भूमीमध्ये सुमारे 4 दशकापूर्वी आधुनिक काळातील स्त्री संत आणि भागवतकार परमपूज्य ब्रह्मलीन आक्कास्वामी वेलणकर यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असं कार्य केलं। या शिवथरघळीमध्ये पूज्य आक्कास्वामींनी दासबोध सखोल अभ्यासक्रमाची सुरुवात केली आणि या सखोल अभ्यासक्रमाच्या वर्गातून अनेक उत्तमोत्तम असे साधक निर्माण केले। या वर्गाला स्वतः आक्कास्वामी मार्गदर्शन करत असत, पण त्याचबरोबर गेल्या 4 दशकातील महाराष्ट्रातल्या विविध संप्रदायातील अतिशय थोर अधिकारी आध्यात्मिक व्यक्तींनी सुद्धा या वर्गाला मार्गदर्शन केलेलं आहे। श्रीमद ग्रंथराज दासबोधाच्या अधिष्ठानावर उत्तम साधक तयार करण्याचं कार्य अव्याहतपणे या वर्गाद्वारे सुरू आहे। 4 दशकापूर्वी आक्कास्वामींनी लावलेल्या या रोपट्याचा वेलू आता गगनावर गेलेला आहे। ऑक्टोबर 2021 ते ऑक्टोबर 2022 हे परमपूज्य आक्कास्वामी वेलणकर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। तेव्हा या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं सर्वप्रथम परमपूज्य आक्कास्वामींच्या पवित्र स्मृतीला आपण सर्वजण प्रणाम करूया। दासबोध सखोल अभ्यासक्रमाचे सध्याचे संचालक डॉक्टर विजय लाड हे आज आपल्याबरोबर मुलाखतीसाठी आहेत। सर्वप्रथम डॉक्टर लाड सरांचं मी स्वागत करते। नमस्कार विजयजी। नमस्कार। नुकत्याच काही महिन्यापूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींच्या ओवीबद्ध अशा दासलीला चरित्र ग्रंथाचा आगळा वेगळा प्रकाशन सोहळा झाला आणि देशभर समर्थांचे जी विविध ठिकाणं आहेत त्या ठिकाणांवर या
दासलीलाचा अतिशय सुंदर असा प्रकाशन सोहळा झाला. त्याबद्दलचा अनुभव कथन आणि परमपूज्य अक्कास्वामींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त असलेल्या विविध उपक्रमांबद्दल चर्चा करण्यासाठी, ते अनुभव कथन करण्यासाठी आज विजयजी आपल्याबरोबर आहेत. विजयजींची मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विजय लाड हे व्यवसायानं पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपलं सर्व आयुष्य समर्थ कार्यासाठी झोकून दिलेलं आहे. 1992 पासून ते समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करतात. समर्थ संप्रदायातील अतिशय थोर समर्थव्रती अलीकडच्या काळातले परमपूज्य ब्रह्मलीन सुनीलजी चिंचोलकर यांचं दीर्घ मार्गदर्शन आणि सहवास त्यांना लाभलेला आहे. त्यांची समर्थविषयक 3 पुस्तकंसुद्धा प्रकाशित झालेली आहेत. त्याचबरोबर 2012 पासून ते या दासबोध सखोल अभ्यासक्रमाचे उपसंचालक म्हणून काम करत आहेत आणि 2018 पासून पूर्णवेळ संचालक म्हणून काम करत आहेत. समर्थ विद्यापीठ सातारा इथल्या अभ्यास मंडळाचे ते कार्यकारी सदस्य आहेत. त्याचबरोबर विजयजींचा अजून एक विशेष म्हणजे ते ग्राहक चळवळीशी अतिशय जवळून संबंधित आहेत. ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांचा त्यांना निकटचा सहवास मिळालेला आहे, मार्गदर्शन मिळालं आहे आणि या क्षेत्रातही त्यांनी अतिशय मोठी अशी कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या समर्थ सेवेसाठी पुण्यातल्या देशस्थ ब्राह्मण ऋग्वेदी संस्थेच्या वतीनं त्यांना नुकताच काशी केशव दासबोध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. या पुरस्काराबद्दल विजयजी आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. हैदराबाद इथले समर्थ संप्रदायामध्ये होऊन गेलेले थोर सत्पुरुष योगीराज रामदासी महाराज यांनी 172 वर्षापूर्वी श्री समर्थांचं दासलीला या नावानं ओवीबद्ध चरित्र लिहिलं. या चरित्राचा पुनर्प्रकाशन सोहळा नुकताच आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाला. तर या प्रकाशन सोहळ्याचा बद्दल अतिशय रोमांचकारी असे असलेले अनुभव, त्या अनुभवांचं कथन करण्यासाठी विजयजी आज आपल्याबरोबर आहेत. तेव्हा विजयजी आपण सुरू करूया मुलाखतीला. हो. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी, साकेताधिपती कपी भगवती हे देवजांचे शिरी, तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. सुमारे 3 शतकांपेक्षा अधिक काळाहून सज्जनगडच्या पुण्य पावन भूमीमध्ये सद्गुरू समर्थ रामदास स्वामींचं दिव्य शक्ती रूपात जागृत वास्तव्य आहे. समर्थांची ही दिव्य जागृत प्रेरणा गेली 3 शतकं विविध साधकांना अखंड प्रेरणा देऊन समर्थ संप्रदायाचं कार्य करत आहे आणि समर्थांच्या या जागृत प्रेरणेचा प्रत्यय अजूनही आपण सर्वजण समर्थ भक्त सतत घेत असतो. 2020 आणि 2021 ही 2 वर्ष जगाच्या दृष्टीनं अतिशय कठीण गेली. या 2 वर्षाच्या काळामध्ये कोरोना महामारीचा विळखा पडला आणि सगळ्या जगाचे व्यवहार ठप्प झाले. या लॉकडाऊनच्या काळामध्ये समर्थांच्या या अद्भुत प्रेरणेचा प्रत्यय विजयजी तुम्ही सुद्धा घेतलेला आहे. तेव्हा काय होती ही प्रेरणा? तुम्हाला सांगतो की 2 वर्ष आपण पाहिलंय की सगळं जग ठप्प झालेलं आहे. दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाच्या संयोजक ज्यांच्या अधिष्ठानावर 37 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे, त्या अक्कास्वामी अर्थात आशालता चिंतामणराव वेलणकर यांची जन्मशताब्दी 2020ला आम्ही आमचा जो साधना सप्ताह असतो शिवथरघळीमध्ये चालतो आणि तो 7 दिवस असतो कोजागिरी पौर्णिमेपासून. तो तिथं जाता येत नाहीये म्हणून आम्ही ऑनलाईन घेतला. दरवर्षी 100-125 उपस्थिती असणारा हा साधना सप्ताह 2020ला जवळपास 450 पेक्षा जास्त साधकांची उपस्थिती त्याला लाभली. वा.
आणि 2021मध्ये मग मात्र असं वाटायला लागलं की 2021 आणि 22 हा आपण जर जन्मशताब्दी सोहळा करणार असू तर शिवथरघळीमध्ये जाऊनच आपण संकल्प केले पाहिजेत की या वर्षातले काय काय उपक्रम आपल्याला करायचे आहेत. असं ते मनामध्ये आलं आणि मग आम्ही शिवथरघळीमध्ये 2021चा साधना सप्ताह तो आम्ही तिथं घेतला. त्या काळामध्ये आमचे जे 2 व्हॉट्सअप ग्रुप आहेत, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे असं ते नाव आहे. आणि त्यावर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की निशा विघ्ने म्हणून आहेत नागपूरच्या, त्यांचा मला एके दिवशी फोन आला. त्या म्हणाल्या की दासलीलाबद्दल आपण आपल्या ग्रुपवर काही लिहूया का. हा जो ग्रुप आहे या ग्रुपवर महिन्यातले 4 आठवडे वेगवेगळे विषय चालतात. दासबोध आहे, मनाचे श्लोक आहे, भारुड आहेत, अनेक विषय आणि त्यावर चर्चा होत असते एक सोमवार ते शनिवार. बाकी इतर कुठलाही विषय या ग्रुपवर येत नाही. मी पहिल्यांदा दासलीला नाव ऐकलं. मी त्यांना विचारलं की हे काय आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की दासलीला समर्थ रामदास स्वामींचं ओवीबद्ध चरित्र आहे. मी पहिल्यांदा ऐकलं. मी त्यांना म्हणालो की काही थोड्या ओव्या पाठवा बघूया तरी. जेव्हा मी त्या ओव्या वाचल्या अत्यंत रसाळ, अत्यंत प्रासादिक वाणीमध्ये, ते पाहिल्यानंतर असं वाटलं की हा ग्रंथ तर आता तो उपलब्ध झाला पाहिजे. ज्या ग्रंथाचं कधी नाव ऐकलं नाही तो ग्रंथ उपलब्ध झाला पाहिजे. आणि या ग्रंथावर त्यांनी आठवडाभर सदर चालवलं. मग तिथून सुरुवात झाली. साधकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली, उत्कंठा निर्माण झाली. हा ग्रंथ कुठला आहे, कुणी लिहिलाय, कधी लिहिलाय, हा मिळेल का आम्हाला, असं ते सगळं चालू झालं. आणि मग त्याच्या सर्व ग्रंथ निर्मितीची प्रक्रिया ही सुरू झाली. ग्रंथ निर्मितीची प्रक्रिया मग पुढे कशी गेली. म्हणजे काय झालं की जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की हा ग्रंथ कुठे मिळेल, त्या म्हणाल्या तुम्ही शक्यता आहे हैदराबादला चौकशी करा. मग आम्ही शोध काढला. हैदराबादला समर्थ संप्रदायाचं अनेक वर्ष काम करत असलेल्या रेखाताई पोद्दार त्यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणाल्या सुशीलाताई सरदेशमुख आहेत, त्यांच्याकडे मिळण्याची शक्यता आहे. मग तो ग्रंथ आम्ही तो उपलब्ध करून घेतला. जीर्ण अवस्थेतला ग्रंथ. मी दिलीपराव महाजनांना, मोरया प्रकाशनचे, त्यांना मी तो ग्रंथ पाठवला आणि त्यांना मी असं म्हणालो की हा ग्रंथ आता 4 महिने बाकी होते फेब्रुवारीला. हा ग्रंथ फेब्रुवारी 2022 मध्ये आपल्याला प्रकाशित करायचा आहे. असं ते त्यांनी तो ग्रंथ त्यांना पाठवल्यानंतर त्यांनी तो वाचला आणि ते अक्षरशः प्रभावित झाले, भारावून गेले. ते म्हणाले नक्की करूया. आणि मग तिथून ती प्रक्रिया चालू झाली. ग्रंथाचं निर्मिती झाल्यानंतर आपण ती ग्रंथाची भेट मला पाठवली होती आणि ती मी सर्व ग्रंथ परिपूर्णतेने वाचला. मलाही तो नेमका दासनवमीच्या उत्सवाच्या काळामध्येच मिळाला. त्यामुळे तो मी पण अतिशय भारावून जाऊन वाचत गेले. तर सांगायचा उद्देश म्हणजे अतिशय ओवीबद्ध आणि रसाळ असं हे समर्थांचं चरित्र आहे. त्याच्या ओव्या वाचायला लागल्या की आपण वाचतच राहाव्या असं वाटत राहतं. आणि मुख्यतः आधुनिक महिपती ज्यांना म्हटलं जातं ते श्री दासगणू महाराज यांनी जो गजानन विजय ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो जर ज्यांनी वाचला असेल तर त्यांना आपोआप हा दासलीला वाचल्यावर त्या गजानन विजय प्रमाणेच वाटेल असाच तो अतिशय रसाळ आहे. आणि खरं तर या दासलीला ग्रंथाचं असं वैशिष्ट्य सांगलं जातं की योगीराज महाराजांनी जो लिहिला तो आधुनिक महिपती आपण दासगणूंना म्हणतो, पण मूळ महिपती महाराज जे होते, जे योगीराज महाराजांच्याही आधी होऊन गेलेले आहेत, त्यांच्या लेखनाचा प्रभाव या दासलीला ग्रंथावर आहे. तेव्हा असा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा हा दासलीला ग्रंथ असल्याने म्हणजे अजून त्या ग्रंथाची वैशिष्ट्य काय आहेत तुम्ही सांगू शकाल. तुम्हाला सांगतो दीपा, 172 वर्षापूर्वी रचना झालेला हा ग्रंथ आहे. योगीराज महाराज हे तसे परभणी जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातले. ते तिथं गेले, ते प्रवचन करायचे. एक दिवस चैतन्य आनंद यती त्यांच्या समोर उभे राहिले, सिद्ध पुरुष. ते म्हणाले उद्यापासून तू इथं
रामदास स्वामींचं ओवीबद्ध चरित्र सांग. बर. योगीराज महाराज म्हणाले, मला काही माझी काही तयारी नाही आहे. चैतन्य यती महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात दिला, स्पर्श केला. बर. योगीराज महाराज नमस्कारासाठी खाली वाकले आणि उभे राहतात, तर तिथं कुणीच नव्हतं. अरे बापरे. हा प्रसंग त्यांच्या चरित्रात त्यांनी लिहिला आहे. बर. 172 वर्षाखाली अत्यंत रसाळ प्रासादिक वाणीमध्ये हे जे चरित्र आहे, 36 अध्याय आहेत. संवाद केल्यासारखा सगळा वार्तालाप आहे त्यात. खरंय. शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, तत्कालीन अनेक संदर्भ इतिहासातले या ग्रंथामध्ये आलेले आहेत. 172 वर्षापूर्वी. 172 वर्षापूर्वी हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे. आणि हा ग्रंथ दुर्मिळ होता. म्हणजे मी एवढ्या वर्षापासून अभ्यास करतोय समर्थ वाङ्मयाचा, मी पहिल्यांदा हे नाव ऐकलं. मी काही जणांना विचारलं की दासलीला तुम्ही ऐकलाय का, पाहिलाय का? काही जण म्हणाले ऐकून आहे, पाहिला नाही. बर. काही जणांना तर नाव पण माहिती नव्हतं. म्हणून आपण हा ग्रंथ आणला आणि या ग्रंथाच्या प्रकाशनाची एक वेगळी कल्पना ती पुढे इव्हॉल्व होत गेली. अच्छा. असं झालं ते. या ग्रंथाबरोबरच परमपूज्य अक्कास्वामी वेलणकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण त्यांच्या भागवत कथा पुष्पमाला या ग्रंथाची सुद्धा निर्मिती केली. तेव्हा ती निर्मिती कशी झाली आणि त्याच्या मागची प्रेरणा काय? सांगतो. खरं तर ऑक्टोबर 2021 मध्ये आम्ही शिवथर घळीत समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष पूजनीय योगेश बुवा रामदासी, सुंदरमठ शिवथर घळीचे अध्यक्ष माननीय आबाजी चव्हाण, दत्ताजी चव्हाण आणि सगळे विश्वस्त, त्यांनी असा आमच्यासमोर प्रस्ताव मांडला की अक्का वेलणकर 37 वर्षापासून इथं दासबोध सखोल अभ्यासाचा साधना सप्ताह घेत आहेत. त्यांच्या पादुका असल्या तर घेऊन या, आपण इथं पूजन करू. म्हणून आम्ही ते ठरवलं आणि त्याच ऑक्टोबर 2021च्या 23 तारखेला या सगळ्या मंडळींच्या हस्ते आठवणीतील अक्का या ग्रंथाचं प्रकाशन केलं. अक्का वेलणकरांच्या सहवासात राहिलेल्या मंडळींनी त्यांच्याबद्दल ज्या आठवणी सांगितल्या त्या सगळ्या आठवणी त्यामध्ये घेतल्या. आणि मग 2 फेब्रुवारी 2022 हा दासबोध जयंतीचा पहिला दिवस. योगायोग काय झाला की 25 फेब्रुवारीला दासनवमी होती. बरोबर. आम्ही असा विचार केला की 2 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी आपण या दासलीला ग्रंथाचं आणि अक्का वेलणकरांच्या सिद्ध लेखणीतून अवतीर्ण झालेला भागवत कथा पुष्पमाला या 2 ग्रंथांचं प्रकाशन आपण करूया. म्हणून आम्ही काय केलं की पादुका घेऊन आलो. 2 फेब्रुवारीला शिवथर घळीमध्ये अंबरनाथवर आणल्या. अक्का वेलणकर अंबरनाथच्या, त्यांचं मुरलीधराचं मंदिर आहे कांसई विभागामध्ये, त्यांचा निवास तिथंच होता. त्यांची खरं तर सांगू का तुम्हाला, भक्ती ही मुरलीधरावर होती. पण सगळं आयुष्य समर्थांच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी वाहिलं. त्यांच्या पादुका आणल्या, पादुकांचं पूजन झालं. अहो, शिवथर घळीमध्ये त्या सुंदर मठात पादुका खालून वर आणत असताना त्यांनी पायघड्या घातल्या, फुलं उधळली, जयघोष झाला, सनई चौघडा वर लावलेला होता. अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये अक्कांच्या पादुकांचं पूजन झालं. आणि त्याच दिवशी मोरया प्रकाशनचे दिलीपराव महाजन, दत्ताजी चव्हाण, माननीय अध्यक्ष शिवथर घळीचे आणि इतर विश्वस्त, आशिष पाठक, या सगळ्या मंडळींच्या हस्ते दासलीला ग्रंथ आणि भागवत कथा पुष्पमाला या 2 ग्रंथांचं प्रकाशन पहिल्यांदा तिथं झालं. अच्छा. आणि 25 फेब्रुवारीला दासनवमी आहे. आम्ही असा विचार केला की 25 ठिकाणी का नको प्रकाशन करायला. 2 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी अशी ती कल्पना आली. त्यातून प्रकाशन सोहळे होत खरं तर हा आगळा वेगळा प्रकाशन सोहळा तुम्ही
देशभरामध्ये समर्थांच्या संबंधित जी जी विविध ठिकाणं आहेत त्या ठिकाणावर जाऊन केलेला आहे. हो. तेव्हा अशा देशभरातल्या ठिकाणांवर जाऊन त्याचा प्रकाशन सोहळा करावा, हो. ही संकल्पना कशी सुचली? दीपाजी, तुम्हाला माहिती असेल, हं. समर्थ संप्रदायावर ज्यांचे अनंत उपकार आहेत बरोबर. ते समर्थ हृदय नानासाहेब देव धुळ्याचे. खरंय. त्यांनी एका ग्रंथाचं प्रकाशन एकाच दिवशी भारतवर्षामध्ये 50 ठिकाणी केलं होतं. अरे वा. बर. मग आम्ही असा विचार केला की आपण का नको करायला असं. हं. 2 फेब्रुवारीला आम्ही शिवथरगळीत प्रकाशन केलं. नंतर आम्ही कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम बर. या ठिकाणी गेलो. डोंबिवलीमध्ये प्रकाशन केलं. बर. नर्मदा परिक्रमाचे मोठे परिक्रमा जे करतात आणि अनेक असंख्य लोकांकडनं ज्यांनी परिक्रमा करून घेतली बर. ते आदरणीय उदयन आचार्य, हं. अलकाताई मुतालिक, हं. समर्थ वाङ्मयाचा चिकित्सक आणि संशोधक वृत्तीनं ज्यांचा अभ्यास आहे, हं. अत्यंत कमी वयात कौस्तुभ कस्तुरे यांच्या हस्ते डोंबिवलीचं प्रकाशन झालं. आणि त्यानंतर आम्ही 8 राज्यांमध्ये हं. 22 ठिकाणी वा वा. प्रकाशन आमच्या उपस्थितीत केलंय. वा वा. हा. फारच छान. हे मुंबईचा हा प्रकाशन सोहळा म्हणजे खरं तर नानासाहेब देवांनी म्हणजे शिवथर गळीचा शोध सुद्धा हो. नानासाहेब देवांनीच लावलेला आहे. हो, हो. आणि त्यामुळे नानासाहेब देवांच्याच या कल्पनेतून तुम्ही हो, हो. ही देशभर खरंय, यात्रा, खरंय. प्रकाशन यात्रा केली. नुसती यात्रा केली नाही तर या सर्व यात्रेमध्ये तुम्हाला अतिशय रोमांचकारी आणि विस्मयकारक असे अनुभव आलेले आहेत, ते आपण ऐकणारच आहोत. तेव्हा शिवथरगळीपासून सुरू झालेली ही प्रकाशन यात्रा मुंबईनंतर सर्वप्रथम महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर भारताकडे निघाली. हो. आणि मध्य प्रदेशातल्या मुख्यतः जबलपूर आणि सागर इथे सर्वप्रथम या दासलीला ग्रंथाचं प्रकाशन झालं. त्या संदर्भामध्ये तिथला अनुभव सांगा. आता आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बाहेर समर्थ संप्रदायाचा अभ्यास करणारी मंडळी आहेत का? तिथं जाऊन आपण कसं करायचं? प्रकाशन करायचं, मंडळी असली पाहिजेत, त्यांनी सगळं नियोजन केलं पाहिजे. आम्ही सहज चौकशी केली. आपल्याला नाव माहिती असेल, सुरेशराव तोफखानेवाले. बरोबर. हं. आता 80च्या पुढे त्यांचं वय. त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावरची चित्र जी आहेत ती चित्र प्रदर्शनी भारतामध्ये 50-60 ठिकाणी नेली आहे. वा. आणि वाहन सध्या शिवथरगळीच्या तिथे सुद्धा त्यांची आता ती सगळी प्रदर्शनी त्यांनी शिवथरगळीत दिली दिलेली आहे. आणि खालच्या हॉलमध्ये ती सगळी लावलेली. आता वय झालंय, पण टेम्पो, रेल्वे, बस, जे वाहन मिळेल त्या वाहनातून ते भारतामध्ये गेले आणि त्यांनी ते सगळं चरित्र त्यांचं दाखवलं. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले, अरे मी सुद्धा पहिल्यांदा ऐकतोय आणि या ग्रंथाचं प्रकाशन इथं झालं पाहिजे, असंख्य लोक आहेत. म्हणून आम्ही जबलपूरला गेलो. दत्त मंदिरामध्ये हा प्रकाशन सोहळा झाला. दीपा, आपल्याला आश्चर्य वाटेल, वारकरी मंडळ आहे तिथं, आषाढी वारकरी मंडळ 100 भगिनी आहेत. वा. त्या सगळ्यांना आपण भागवत कथा पुष्पमाला दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या वतीनं भेट दिला. वा. त्या ठिकाणी प्रकाशन झालं दोन्ही ग्रंथांचं. तिथले महापौर हं. सदानंद गोडबोले हं. ते व्यासपीठावर होते. सुरेशराव तोफखानेवाले होते. मला एक आश्चर्य वाटलं, हा. म्हणजे माझ्या 58 वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी असं पाहिलंय की महापौर कार्यक्रम झाल्यानंतर त्या हॉलमधल्या खुर्च्या उचलून एकावर एक रचतोय. अरे वा. ही विशेषता म्हणजे किती एक जिन्सीपणा असला पाहिजे, हं. किंवा मी पण विरहित जी सेवा आहे वा. तो भाव गोडबोलेंच्या त्यांच्या ह्याच्यातून आला. मी विनोदाने त्यांना म्हणालो हं. की गोडबोले सारखी माणसं इथं आहेत हा. आणि फक्त गोडबोलेच नव्हे तर सदानंद त्यांचं नाव आहे, वा. त्यामुळे कायम आनंद इथं आहे. वा वा. फारच छान. जबलपूर झालं की मग आम्ही गेलो सागरला. बर. सागर मोठं विद्यापीठ आहे आणि तिथल्या संस्थानिकांनी मोठी जागा, प्रचंड आवार दिलेलं आहे. भारतातलं एकेकाळचं हे 2ऱ्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे. बर. तिथेही आम्ही दत्त मंदिरामध्ये याचं प्रकाशन केलं. आणि सागरला प्रकाशन झाल्यानंतर मग आम्ही
पुढे निघालो. अच्छा. हा. त्याच्यानंतर तुम्ही उत्तर भारताकडे उड्डाण केलं असंच म्हणावं लागेल. हो. आणि मध्य प्रदेशातलं सगळ्यात महत्त्वाचं शहर म्हणजे इंदोर, आणि इंदोरमध्ये समर्थ संप्रदायाच्या परंपरेतला अतिशय महत्त्वाचा असा मठ आहे. तर या मठामध्ये सुद्धा या दासलीला ग्रंथाचं प्रकाशन झालं. हो. तेव्हा इंदोर मठाची वैशिष्ट्य काय तुम्हाला जाणवली आणि या मठातल्या प्रकाशनाचा अनुभव कसा होता? खूप आनंददायी, ऊर्जादायी असे प्रसंग वा. आहेत इंदोरचे. वा. इंदोरला एक मुख्य स्थळ आहे, ते तराणेकर महाराजांचा एक संप्रदाय, मोठा संप्रदाय. हो. आम्ही सकाळी त्यांच्याकडे भेटायला गेलो, त्यांना आमंत्रण दिलं. ते सुद्धा समर्थांच्या या ओवीबद्ध चरित्राचं गुणगान ऐकून अत्यंत प्रभावित झाले. वा. ते म्हणाले मी नक्की येईन. तिथल्या तो जो समर्थांचा मठ आहे, 85-90 वर्षाची परंपरा आहे त्या मठाला. बर. तिथलं मंदिर अत्यंत काय म्हणू तुम्हाला, माझ्याकडे शब्द नाहीयेत, परंतु एक वेगळा भाव तिथे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो. समर्थांची मूर्ती आहे, मूर्तीच्या वर प्रभू श्रीरामचंद्र आणि माता जानकी, बर, त्या दोघांची प्रतिमा आहे. सीता वामांकारूढ रामरक्षा स्तोत्रात जी आपण ऐकतो, बरोबर, ती डाव्या मांडीवर बसलेली आहे. प्रभू श्रीरामचंद्र तिच्या चेहऱ्याकडे पाहत आहेत, बर, ती त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतीये. वा. दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव जे आहेत ते अत्यंत विलक्षण आहेत, वा. अत्यंत लाघवी स्वरूप आहे. अशी मूर्ती आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही. तिची आपल्याला फोटो पाहता येईल तो तिथला. अजून एक वैशिष्ट्य आहे त्या मठाचं, समर्थ रामदास स्वामींची जी समाधी आहे सज्जनगडावर, त्या गडावर पांघरलेली मेखला तिथं काचेच्या पेटीत दर्शनाला ठेवलेली आहे. बर. 3 मजली इमारत आहे मठाची, मंगल कार्यालय आहे. वा. तराणेकर महाराज आले प्रकाशनासाठी. तिथले अशोक पात्रीकर म्हणून जे आहेत अध्यक्ष मठाचे, ते होते. अनंत काईतवाडे, बर, जुने साधक आहेत. उल्हास बापट, ही सगळी मंडळी प्रकाशनाला त्या ठिकाणी होती. अजून तुम्हाला एक आठवण अशी मी सांगेन की 8 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राताई महाजन, बरोबर, त्यांना आम्ही भेटायला गेलो. वा. त्यांना दोन्ही ग्रंथ दिले. खरं तर त्यांची तब्येत ठीक नव्हती, पण त्या थांबल्या आमच्यासाठी. वा. खूप आनंदित झाल्या. आता तो जो वार्तालाप झाला त्यांच्यासोबत, म्हणजे कसं हळूहळू एकातून एक उपक्रम बाहेर आले ते सांगण्यासाठी मी तुम्हाला हा प्रसंग सांगतोय. बरोबर. त्यांनी खूप कौतुक केलं, मोठ्या आदराने ते ग्रंथ पाहिला, की पहिल्यांदा पाहतोय वगैरे. अक्का वेलणकरांबद्दल त्यांनी खूप उत्कंठेने ऐकून घेतलं सगळं. वा. आमच्या मनात असं आलं की राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचं ओवीबद्ध चरित्र 2044 मध्ये विश्ववंदिता भारत होणाऱ्या या देशाच्या विश्वगुरूंच्या हातात देता येईल का? वा वा वा. असा एक विचार त्यांच्या समोर आमच्या मनात आला. आम्ही तो त्यांना बोलून दाखवला. म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत हे दासलीला ग्रंथ पोचावा असं आपल्याला वाटलं. आम्हाला वाटलं. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी लगेचच फोन लावले. अरे वा. म्हणजे कशी रचना समर्थांच्या, ती जी एक अद्भुत प्रेरणा आहे, समर्थांची कृपा कशी काम करते, म्हणजे मनात आलेला विचार तो फलद्रूप होण्यासाठी कशी योजना समर्थ रामदास स्वामी लावतात याचा आम्हाला अनुभव तो आला. त्यांनी फटाफट फोन लावले आणि आम्हाला 1-2 नंबर दिले की तुम्ही पुढे संपर्क करा. कारण त्या दिवशी आम्ही संध्याकाळी निघणार होतो. 4च दिवस राहिले होते, पण आम्ही आपला पाठपुरावा करत होतो. यत्न तो देवा जाणावा, तसं यत्न केला पण त्याला यश मिळालं समर्थांच्या कृपेने. फार सुंदर. इंदोर मधलं मला अजून एक विचारायचं की इंदोर हे परमपूज्य अक्का स्वामींच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्वाचं असं शहर होतं. कारण अक्का स्वामींची त्यांच्या गुरूंची भेट ही इंदोरमध्ये झालेली आहे. तो काय प्रसंग आहे तुम्हाला सांगतो दीपा. आशालता वेलणकर, ज्यांना अक्का स्वामी असं आपण म्हणतोय, ह्या शिक्षिका होत्या आणि त्यांनी लग्न केलं नाही.
सगळं आयुष्य समर्थ संप्रदायासाठी वाहिलं. ह्या अत्यंत तापट होत्या. बर. काही मनाच्या विरुद्ध घडलं लगेच क्रोध यायचा. त्यांच्या एक नातेवाईक होत्या, त्या त्यांना सारखं म्हणत होत्या की आपल्याला इंदोरला जायचंय. अक्का म्हणायचं काय करायचंय तिथं जाऊन. त्या म्हणाल्या नाही नाही आपल्याला तिथं जायचंय, तुझ्या रागावरचं औषध तिथे आहे. बर. त्यांना म्हणजे रागामुळे फिट्स पण यायच्या ना. हो हो, फार राग आला तर ते फिट्स यायच्या त्यांना. नातेवाईकांना ते घरातल्या लोकांना ती काळजी वाटायची. मग एके दिवशी हो नाही करत त्या नातेवाईक त्यांच्या बहीण मावशी कोणतरी होती ती, त्यांनी तिकीट काढलं आणि ह्या दोघी जणी इंदोरला गेल्या. बर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंदोरला गेल्यानंतर रिक्षातून उतरताना ज्या मठात ह्या गेल्या त्या भागीरथीबाई वैद्य, ज्या पुढे जीजी महाराज जीजी अक्का असं म्हणायचे, त्या मठाच्या बाहेर आल्या होत्या दारात. आणि यांना उतरताना पाहिल्याबरोबर त्या म्हणाल्या, काय आशा, आता राग जाईल ना तुझा. वा. बर. गुरूंनी ओळखलं. अक्कांना लक्षातच येईना की माझं नाव यांना कोणी सांगितलंय आणि मला राग येतोय, मला क्रोध येतो हे यांना कसं समजलं. म्हणजे पहिला जो गुरूंचा आश्वासित कृपाशीर्वाद तो त्यांना तिथं सापडला. आणि माघ शुद्ध दशमी 1956, 76 वर्षाचं आयुष्य आहे अक्कास्वामी वेलणकरांचं. 23 ऑक्टोबर 1922 हा त्यांचा जन्मदिवस आहे. आणि 17 ऑक्टोबर 1998 नांदेडला त्यांनी सांगून देह ठेवला. 76 वर्षाच्या आयुष्यामध्ये 1956ला भागीरथीबाई वैद्य अर्थात जीजी महाराजांचा अनुग्रह त्यांना इंदोरमध्ये झाला. त्या मठात आम्ही गेलो, त्याचाही फोटो आपल्याला पाहता येईल. इंदोर नंतर मध्य प्रदेशातलं अतिशय क्रांतिकारी शहर म्हणजे राणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीच्या राणीचं झाशी. आणि अशा क्रांतिकारी शहरामध्ये सुद्धा राष्ट्रगुरू समर्थांचा हा ओवीबद्ध ग्रंथ प्रकाशित व्हावा ही सुद्धा अतिशय विलक्षण घटना होती. तेव्हा झाशीत मधला अनुभव काय होता? अहो, आम्ही रात्री पोचलो तिथं. अंधार पडलेला होता. 3 मजली ती इमारत होती. 10-10:30 झालेले, दुकानं सगळी बंद झालेली, कोरोनाचं संकट, लोक बाहेर कुणी पडत नाही. आम्ही जुनं दार होतं, आम्हाला वाटलं आता रात्र इथं कशी काढावी लागेल. पण आत गेल्यानंतर लक्षात आलं की 3 मजली इमारत, AC रूम असलेलं हे कार्यालय आहे. तिथले अध्यक्ष वसंतराव मोघे, गजाननराव खानवलकर, लोचन काटे या सगळ्यांनी तिथं छान व्यवस्था केली. आणि दुसऱ्या दिवशी या दोन्ही ग्रंथांचं प्रकाशन. सकाळी आम्ही उठलो, भयानक थंडी होती. तुम्हाला आठवत असेल दीपा, जेव्हा आम्ही तिकीट काढले या प्रवासाचे तेव्हा कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत होते. लोक आम्हाला म्हणाले की कशाला जाताय, डेड बॉडी इकडे येता येणार नाही तुमची. आम्ही म्हणलं समर्थांची इच्छा. बरोबर. शेजारचा माणूस आपल्याला ओळखत नाही, असं जर काही झालं समर्थांच्या इच्छेमध्ये असेल ते, तर सज्जनगडमध्ये चौकट तर येईल. शेवटच्या श्वासापर्यंत समर्थ कार्यात सेवा करत राहिले. पण खरोखरच अतिशय रिस्क होती. एवढा देशभर कोरोनाचा कहर असताना केवळ समर्थांच्या शक्तीमुळेच तुम्ही खरोखर हा जोरदार असा उपक्रम घेतला. अनेक वेळा प्रचिती आली. खरंय. आम्ही निघालो तेव्हा थंडी वाढायला लागली, भयानक थंडी. म्हणजे आम्ही सकाळी जे पाणी प्यायचो ना, तर एक फ्लास्क होता, ते गरम करायचं पाणी, ते पाणी सकाळी आम्ही प्यायचो. एवढी थंडी होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या हॉलमध्ये हा कार्यक्रम ठरला होता त्याच मंगल कार्यात खाली त्या ठिकाणी वीर राणी लक्ष्मीबाईंचं लग्न लागलेला तो मंडप होता. अरे वा. त्यांच्या सासूबाईंनी प्रतिष्ठापना केली तिथं गणपतीची. रिद्धी सिद्धी असलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना करा असं त्यांच्या राजगुरूंनी त्यांना सांगितलं. आणि तो मोठा मंडप आहे,
तिथं अनेक फोटो लावलेले आहेत हम्म. राणी लक्ष्मीबाईंच्या लग्नातले, बर. त्यांचे सासरे, त्यांचे यजमान. अरे वा. हो. आणि तो सभा मंडप तेव्हा कसा भरलेला होता हम्म. ते फार सुरेख. आणि अजून एक महत्वाचं मला एक लक्षात आलं, झाशीला तरुण वर्ग जास्त आहे. बर. जसा जबलपूरला आहे तसाच झाशीला पण तरुण वर्ग समर्थ संप्रदायामध्ये पुढे येतोय. अरे वा. हो, ही मोठी आशादायक चित्र आणि आम्हाला तिथे दिसली. झाशीला समर्थ म्हणजे दासबोधाचं पारायण करणारे सुद्धा सगळे समर्थ भक्त आहेत ना, म्हणजे तुम्ही हो. म्हटलात हो. की या सगळ्या दोन्ही ठिकाणी हो, पारायण. या मंडळींनी आम्हाला सांगितलं ना, आम्ही जेव्हा चौकशी केली की असा ग्रंथ आहे त्याचं प्रकाशन करता येईल का, ते म्हणाले अहो दरवर्षी आम्ही पारायण करतोय ना, वा. फक्त या 2 वर्षात आम्हाला जमलं नाही कोरोनामुळे. पण आम्ही 50-60 मंडळी एकत्र येऊन 7 दिवस बर. पारायण करतायत आणि वर्षानुवर्षापासून करतायत. वा. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांचं लग्न ज्या मंडपामध्ये झालं तो समोर गणपती विराजमान आहे, रिद्धी सिद्धी आहेत शेजारी, वा. अशा ह्याच्यामध्ये तिथलं प्रकाशन झालं. झाशीनंतर मध्य प्रदेशातलं अजून एक महत्त्वाचं शहर म्हणजे ग्वाल्हेर. आणि ग्वाल्हेरमध्ये समर्थ संप्रदायातील थोर सत्पुरुष, थोर प्रतिसमर्थ ज्यांना म्हणायचे ते योगीराज कल्याण स्वामी महाराज यांच्या परंपरेतला हा त्यांचे बंधू दत्तात्रय स्वामी यांचा मठ आहे ग्वाल्हेरला. आणि शिरगावकर सगळेजण तिथे तो मठ सांभाळतात. शिरगावला जे दत्तात्रय स्वामींचं स्थान आहे तिथे मठ आहे आणि त्याचबरोबर ग्वाल्हेरला त्याच परंपरेचा हा मठ आहे. तेव्हा ग्वाल्हेरच्या या मठामध्ये दासलीला ग्रंथाचं प्रकाशन होणं हे खरोखरच अतिशय रोमांचकारी असा अनुभव होता. अगदी योग्य शब्द वापरलाय तुम्ही. आणि त्याबद्दल तुम्ही सांगा काय. तो अनुभव अत्यंत रोमांचकारी आहे. आणि आम्ही जेव्हा तिथं गेलो 2 दिवस आम्ही तिथं राहिलो. बर. हे जे दोघं भाऊ आहेत राघवेंद्र महाराज आणि उपेंद्र महाराज, अगदी लहान मुलांसारखं त्यांच्यामध्ये हिरिरीने ते आम्हाला सांगत होते. बर. राघवेंद्र महाराज बोलत असताना उपेंद्र महाराज म्हणाले राघवेंद्र तू थांब मला बोलू दे. बर. असं ते सगळं छान मठाबद्दलची माहिती. 1.5-2 तास आम्ही मठात फिरत होतो. ते रामपंचायतन पाहिलं. हा खरं आबा महाराजांचा मठ म्हणून प्रख्यात आहे. बर. आणि जसं कल्याण स्वामी आणि दत्तात्रय स्वामी ही जी परंपरा आहे ना ती त्यांनी टिकवली आहे. बर. राघवेंद्र महाराजांचा प्रपंच आहे. उपेंद्र महाराजांनी लग्न नाही केलं. बर. ते आम्हाला सगळं मंदिर दाखवत होते, मठ दाखवत होते फिरून. मोठी जागा आहे, संस्थानिकांनी दिलेली जागा आहे ती. बर. त्या काळामध्ये ही सगळी शिंदे मंडळी, पेशव्यांचे सरदार तिथे जाऊन हो तर ते विशेष दरबारामध्ये यांना आमंत्रित करत असत. बर. अशी आख्यायिका आहे तिथली. ते सगळं मंदिर दाखवत असताना ते आम्हाला सारखं सांगत होते स्वारीची पूजा फक्त आम्ही करतो, स्वारी आमच्या आबा महाराजांपासून आहे. आम्हाला लक्षात येईना की हे स्वारी काय आहे. मग त्यांना मी विचारलं की म्हणलं स्वारी म्हणजे नक्की काय. आपल्याकडे म्हणतो आपण स्वारी आली आहे, मोठ्या माणसाला उद्देशून आपण म्हणतो. आणि पूर्वीच्या काळी नवऱ्याला सुद्धा स्वारी आली. हो. तर आम्हाला जे उत्सुकतेने विचारलं, म्हणलं स्वारी तुम्ही जे सांगताय ते काय. तेव्हा ते म्हणाले की अहो ही समोर जी हनुमंताची मूर्ती दिसतीये ना ती स्वारी आहे. वा. म्हणजे हनुमंतरायांना स्वारी म्हणतात. आणि असा कृपांकित हात वरद हस्त उभारून अशी ती मूर्ती आहे. महत्वाचं म्हणजे त्यांनी असं सांगितलं की या मूर्तीची पूजा या 2 भावांच्या व्यतिरिक्त कुणी करत नाही. बर. किंवा त्यांची मुलं. बाहेरचा पुजारी आत्तापर्यंत त्या मूर्तीला स्पर्श केलेला नाही. थंडीचे दिवस होते, काय सांगू तुम्हाला. त्या मूर्तीला स्वेटर घातलेला होता. पूजा झालेली होती पण त्यांनी ते पुन्हा मध्ये जाऊन कद नेसलं आणि ते स्वेटर वगैरे काढलं आणि ती मूर्ती आम्हाला दाखवली. आबा महाराज म्हणजे वासुदेव महाराजांचे नातू. वासुदेव महाराज आणि आबा महाराजांची 2 तैलचित्र, मोठे पोर्ट्रेट 100 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले. असं समोर गेल्यानंतर असं वाटतं की ते आता बोलणार आहेत आपल्याशी. एवढा जिवंत भाव त्या चित्रांमध्ये आहे. अजून तुम्हाला सांगतो, दत्तात्रय स्वामींच्या हस्ताक्षरातला
बर. दासबोध तिथं आहे वा. ग्वाल्हेरच्या मठात. एका लाकडी पेटीमध्ये तो त्यांनी काढून आमच्या समोर ठेवला. ते पान हातात घेतल्यानंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो, शरीर सगळं रोमांचित झालं. वा. 350 वर्षापूर्वी दत्तात्रय स्वामींनी लिहिलेला हा दासबोध आपण हात लावल्यानंतर एक वेगळी अनुभूती येते. वा. मी त्यांना असं म्हणालो, महाराज हे सांभाळलं पाहिजे हो. खरंय. त्यांचं वाक्य माझ्या अंतःकरणावर ठसलंय, एम्बॉज झालंय. बर. राघवेंद्र महाराज, उपेंद्र महाराज म्हणाले, अहो लाडजी, आम्ही काय संरक्षण करायचं, ते आमचं संरक्षण करतायत, ते आम्हाला सांभाळतायत. वा. खरंय ना? खरंय, अगदी खरंय. आणि ह्याच्यासोबत अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आम्ही तिथं पाहिली, ती म्हणजे दत्तात्रय स्वामींची 18 फुटी जन्मपत्रिका. अरे वा. हो, कापड आहे, बर. त्यावर तो कागद आहे. वा. 350 पावणे 400 वर्ष त्या काळातली ती जन्मपत्रिका आहे, 18 फूट लांब असली. वा, पाहण्यासारखे. ते अगदी तो मठ, सगळा परिसर, ते सगळं तिथं अत्यंत पवित्र वातावरण आहे आणि वेगळी अनुभूती देणारं वातावरण ते त्यांनी, या दोन्ही भावांनी सांभाळून ठेवलं. अत्यंत समर्पित भावनेनं ते सगळं करतात. वा वा. तेव्हा तिथला आज खरोखरच रोमांचकारी असा अनुभव होता. हो हो हो. आणि मग त्यानंतर दिल्लीला तुम्ही उड्डाण केलं, हो असं म्हणावं लागेल. सध्या दिल्लीमध्ये प्रभू रामचंद्रांना आदर्श मानणारं रामभक्तांचं सरकार आहे. खरंय. आणि भारताला विश्वगुरू बनवण्याची आकांक्षा घेऊन सतत कार्यरत असणारं असं हे लोकप्रिय सरकार आहे. आणि या सरकार दरबारी दासरीला ग्रंथ पोचला, तो अविस्मरणीय अनुभव काय होता? आम्ही, तुम्हाला मी मध्यंतरी बोलताना म्हणालो की सुमित्राताई महाजनांकडे आम्ही गेलो आणि त्यांना विनंती केली की राष्ट्रगुरूचा चरित्र ग्रंथ विश्वगुरूंच्या हातात द्यायची आमची इच्छा आहे. त्यांनी 1-2 नंबरही दिले. पण काय बघा की पंतप्रधानांच्या कार्यालयात जायचं, त्यांना भेटायचं, 4 दिवस अगोदर इंटिमेशन द्यायची, म्हणजे मनाला पटतच नव्हतं ते. पण आम्ही आपला रेटा लावला. पण ठीक आहे, तेव्हा अधिवेशनही चालू होतं. आम्हाला त्यांनी त्या कार्यालयातली मंडळी म्हणाली, अहो असं नसतं, ते 1 महिना अगोदर तुम्हाला पत्र द्यावं लागतं, तुमचे ID प्रूफ लागतात, आधार कार्ड लागतात, तुमचं ते चाचण्या व्हायला पाहिजे, टेस्टिंग व्हायला पाहिजे, RT-PCR ते व्हायला पाहिजे, त्याशिवाय कसं येणार तुम्ही? आम्ही म्हणलं ठीक आहे, पण आम्ही खट्टू नाही झालो मनातून. आम्ही म्हणलं ठीक आहे, विश्वगुरूंना आपण नंतर पत्र पाठवून त्यांना ग्रंथ पाठवला नंतर. अरे वा. पण भारत सरकारच्या व्यासपीठावर या ग्रंथाचं प्रकाशन झालं पाहिजे, ही मनात खूनगाठ बांधून आम्ही तिथं गेलो. वा. आणि आश्चर्याचा पुन्हा समर्थांनी मोठा धक्का दिला. वा. तो म्हणजे भारतीय संस्कृती संवर्धन परिषद, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशनशिप, ICCR, त्याचे अध्यक्ष आणि माननीय खासदार विनयजी सहस्त्रबुद्धेंना आम्ही संपर्क केला. वा. त्यांना फोनवर सगळं सांगितलं, असं असं आहे. ते म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, या तुम्ही. आम्ही दिल्लीला पहाडगंजमध्ये उतरलो होतो, महाराष्ट्र भवनमध्ये. आणि आम्ही तिथं गेलो. त्या महाराष्ट्र भवनची एक खासियत तुम्हाला सांगतो. तिथे सुद्धा तुम्हाला समर्थांनी सुखद धक्का दिला. तो धक्का म्हणजे माझ्या आयुष्यात असा फोटो मी पाहिलाच नाही यापूर्वी. आम्ही त्या व्यवस्थापकांना म्हणालो की असं आज संध्याकाळी या ग्रंथाचं काय असं आहे तसं आहे. आम्ही त्यांनाही ग्रंथ दिला, एक भेट दिला, दासलीला ग्रंथ. ते म्हणाले अहो आमच्याकडे समर्थ रामदासांची एक फोटो आहे ना, प्रतिमा आहे. आम्ही म्हटलं कुठे आहे? तिथं गेलो आम्ही, मोठी प्रतिमा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रतिमा अशी आहे की समर्थ वीर भावामध्ये उभे असे. आणि समोर हनुमंतराय आहेत. हनुमंतांनी हात जोडलेले. अरे बापरे. मला म्हणजे असं वाटायला लागलं की हे चुकलंय का काय? चित्रकाराची अदाकारी काही चुकली का काय? वीर स्वरूपात हनुमान हवेत आणि समर्थ दास स्वरूपामध्ये नमस्कार केला पाहिजे, तर नेमका उलटा भाव म्हणजे अर्थानं असला. मला नंतर असं वाटलं की समर्थ रामदास स्वामींच्या चेहऱ्यावरचा वीर भाव पाहून
हनुमंतांनाच वाटलं असेल धन्य आहे बाबा तुझी या भावनेने हनुमंतांनी नमस्कार घातलेला असेल. तो एक अविस्मरणीय प्रसंग आमचं त्या जिथं वास्तव्य होतं पहाडगंजमध्ये तिथला झाला. आम्ही तिथं गेलो ICCRला आणि भारतीय संस्कृती संवर्धन परिषद माननीय विनयजी सहस्त्रबुद्धेंनी छोटेखानी कार्यक्रम होता, पण त्यांच्या प्रशस्त दालनामध्ये पाठीमागे भारतीय तिरंगा आहे, ध्वज आहे, मोठं नाव आहे, तो गोलमेज परिषद असल्यासारखी तो मोठा टेबल, तो 25-30 लोक होते साधारण. त्या ठिकाणी ग्रंथाचं प्रकाशन केलं. मी जेव्हा त्यांना शाल घातली, त्यांनी दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची सगळी माहिती माझ्याकडनं घेतली. मोरया प्रकाशनची माहिती दिलीपराव महाजनांकडनं घेतली. आम्ही त्यांच्या उजव्या डाव्या हाताला बसलो होतो. विनयजी सहस्त्रबुद्धेंना मी शाल घातली तेव्हा ते म्हणाले, अहो एवढं मोठं काम करण्यासाठी तुम्ही बाहेर पडला आहात या काळामध्ये की लोक घराच्या बाहेर पडत नाहीत आणि तुम्ही 8 राज्यांचा प्रवास करणार आहात, शाल तर आम्हीच तुम्हाला घालायला पाहिजे. पण त्यांनी जे भाषण केलं या दासलीला ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी, त्यातली आपल्याला क्लिप पण पाहता येईल. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वचनांचं तिथं स्मरण करून दिलं. मान्य विनयजी सहस्त्रबुद्धे म्हणाले, देहापासून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. देशाचं उन्नयन आणि उद्धरण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाची आज आत्यंतिक गरज आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ती क्लिप आपल्याला ऐकता येईल. समर्थांच्या विचाराच्या प्रसाराचं कंकण बांधून काम करणारे आपण सर्व मंडळी, एकतर आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि आपलं अभिनंदन करतो की आपण हे एक व्रत, आता लाडांनी शब्द वापरला तसं एक व्रत घेऊन समर्थांचा जो विचार आहे तो गावोगावी प्रांतोप्रांती पोचावा यासाठी आपण कष्ट घेत आहात. त्याबद्दलही आपलं मनापासून अभिनंदन आणि या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये श्री राम जन्मभूमीवर आता लवकरच अतिशय भव्य आणि दिव्य असं राम मंदिर साकार होत आहे. गेल्या अनेक शतकांमधील कोट्यावधी रामभक्तांच्या स्वप्नातलं हे मंदिर आता इतक्या शतकानंतर साकार होत आहे. खरं तर समर्थ रामदास स्वामी देहात असताना अयोध्येमध्ये गेले होते आणि देशभर जे देशाटन केलं त्यामध्ये समर्थ अयोध्येला गेलेत आणि अयोध्येमध्ये समर्थांचा मठही आहे. पण तेव्हा सुद्धा यवन काळ होता आणि त्या काळामध्ये रामजन्मभूमीची दुरावस्था पाहून खरोखर समर्थ अगदी व्यथित झाले असतील, त्यांना क्लेश झाले असतील. पण आज 3-3.5 शतकानंतर समर्थांच्या आनंदवन भुवनातील या राममंदिराचं भव्य दिव्य असं स्वप्न साकार होतं आहे. या दासलीला ग्रंथाच्या माध्यमातून समर्थ नकळत सरकार दरबारी या राम मंदिरासाठी जणू काही सरकारला आशीर्वाद द्यायला गेले आहेत आणि तुमच्या माध्यमातून ते तिथे पोचले असंच म्हणावं लागेल. तेव्हा खरोखरच हा अतिशय रोमांचकारी असा अनुभव होता. देशभरातील श्री समर्थांच्या विविध ठिकाणी झालेली ही दासलीला ग्रंथाची आगळी वेगळी प्रकाशन यात्रा आणि त्यामधले आध्यात्मिक अनुभव खरोखरच अतिशय विविधांगी आणि रोमांचक असेच आहेत. या अनुभवांबद्दल अधिक विस्तारानं जाणून घ्यायला आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. किंबहुना आतापर्यंतचा अनुभव कथन ऐकून आपल्या सर्वांची उत्सुकता नक्कीच वाढलेली असणार यात शंका नाही. तेव्हा या अनुभव कथनाचा उत्तरार्ध आपण हा मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये ऐकणार आहोत. उत्तर भारताच्या ठिकाणांची ही प्रकाशन यात्रा झाल्यानंतर मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये आपण दक्षिण भारतातल्या समर्थांच्या संबंधित विविध ठिकाणांची प्रकाशन यात्रा जाणून घेणार आहोत. तेव्हा या मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये आपण लवकरच भेटूया. हा मुलाखतीचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण दासबोध सखोल अभ्यासक्रमाच्या YouTube चॅनलवर कधीही पाहू शकता. तेव्हा याचा नक्की लाभ घ्या. तेव्हा भेटूया मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.